कणकवली क्षेत्रामधीil अविस्मरणीय क्षण ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे म्हणलं आरजे भाऊ मामा. कोकणात घाटाखालीच कणकवली हे हमरस्त्यावरील गाव. तिथे त्या काळी भालचंद्र महाराज नावाचे एक तपस्वी आणि विरक्त संत राहत होते. ते अखंडपणे मुखाने नामस्मरण करत असत. त्यांना देहावरील कपड्याचे सुद्धा भान नसत. ते विवस्त्र असत. ते अखंडपणे एकाच खोलीत कित्येक वर्ष वास करत होते. त्यांच्या दर्शनाला जायचे ठरले. त्यांच्या भेटीला जाण्याचे ठरले. त्यांची खोली म्हणजे कशी बशी एक दोन माणसं तरी बसतील एवढी लहानशी खोली म्हणजे भालचंद्र महाराजांचा मठ. बाजूलाच एक मोठे महादेवाचे मंदिर होते. मामा त्या खोलीत गेले. मामांना पाहताच भालचंद्र महाराज मामांकडे धावत आले. मामांनी आपल्या गड्याला दूध आणावयास लावले. मामांनी त्यांना दूध पाजलं. भालचंद्र महाराजांनी नामस्मरण करत करतच ते दूध प्राशन्न केलं. हे पाहून मुळे महाराजांना आनंद झाला. त्यांना असे वाटलं की आपल्या शिष्याला इतर संत महात्मे सुद्धा आपलंच मानतात. हे सर्व प्रकार पाहून तिथे जमलेले लोक मामांना असे समजू लागले की हे कुणी साधू संत साधे सुधे संत नसून हे महापुरुष आहेत. संतांची लीला खूप न्यारी असते. संतांना संतच समजू शकतात. संतांना समजणं एवढं कठीण पण नाही आणि एवढं सोपं पण नाही. सदैव संतांच्या सहवासात राहावा. जय बाळूमामा.